हॅलो स्टुडंट्स, मराठी शॉर्ट हँड 60 वर्ड्स पर मिनिट डिक्टेशनसाठी तयार राहा. आपल्या देशातील शेती व्यवसायाचे एक दुर्दैव म्हणजे अनेक वर्षांच्या कालावधीनंतर शेतकरी व शेतमजूर यांना आवश्यक असणाऱ्या वाजवी जीवनमानाचा विचार झाला नाही, तसेच उत्पादन खर्चाचा विचार करून त्यावर आधारित अशा किफायतशीर किमतीची हमी अजून मिळत नाही. कारखानदार आपल्या मालाची किंमत स्वतः निश्चित करतो व त्याला परवडेल अशा किमतीला तो आपला माल विकतो. परंतु शेतकऱ्याने पिकविलेल्या मालाची किंमत बाजारपेठेत लिलावाच्या पद्धतीने केली जाते. शेतकरी वर्गापैकी मुठभर धनिकांचा वर्ग वगळल्यास बहुसंख्य शेतकरी हे दरिद्री व कर्जबाजारी आहेत. त्यातील बहुतेक शेतकरी कनिष्ठ प्रकारचे जीवन तर अनेक जण उपासमारीच्या छायेत कसे बसे जगत आहेत. त्यांची नगद पैशाची गरज इतकी तीव्र असते की ते योग्य किंमत येईतो वाट पाहूच शकत नाहीत. सुगीमध्ये किमती जेव्हा ढासळलेल्या असतात तेव्हाच त्यांना आपला माल मिळेल त्या किमतीने विकणे भाग पडते. गरीब शेतकऱ्याची ही लूट व पिळवणूक थांबविण्यासाठी व त्याचबरोबर बाजारपेठेतील किमतीच्या चढ उतारापासून त्यांची मुक्तता करून त्याच्या मालाला सर्व राज्यभर आणि संपूर्ण हंगामभर एकच भाव मिळावा म्हणून शासन प्रयत्नशील आहे. या दिशेने एक प्रयत्न म्हणून कापूस खरेदी योजना पुन्हा हाती घेण्यात आली. जो शेतकरी आजपर्यंत केवळ कच्चा कापूस विकत आला आहे त्याला गाठीचा कापूस विकण्याची संधी या योजनांमुळे प्राप्त होत आहे. धन्यवाद स्टुडंट्स.